माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातचा हा या वर्षामधला शेवटचा कार्यक्रम आहे आणि योगायोग पहा, आज 2017 या वर्षाचाही शेवटचा दिवस आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण मिळून अनेक गोष्टींवर बोललो आणि भरपूर गोष्टी शेअरही केल्या. मन की बातसाठी आपल्याकडून येणारी असंख्य पत्र, प्रतिक्रिया, त्यामधून विचारांचं होणारं आदान प्रदान, हे सगळं काही माझ्यासाठी नेहमीच नवीन ऊर्जा देणारं असतं. आता अवघ्या काही तासांनी हे वर्ष बदलणार आहे, परंतु आपल्या या गोष्टी, बोलणं, आपला संवाद यांची मालिका अशीच सुरू राहणार आहे. आगामी वर्षामध्येही आपण आणखी नवनव्या विषयांवर संवाद साधणार आहोत, नवे अनुभव शेअर करणार आहोत. आपल्या सर्वांना 2018 साठी अनेक अनेक सदिच्छा. आताच गेल्या काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबरला संपूर्ण विश्वभरामध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. भारतामध्येही लोकांनी भरपूर उत्साहात हा सण साजरा केला. ख्रिसमसच्या काळात आपण सगळे ईसा मसीहच्या महान शिकवणुकीचं स्मरण करतो आणि ईसा मसीहने सर्वात जास्त भर कोणत्या गोष्टीवर दिला असेल तर तो म्हणजे सेवाभाव या गोष्टीवर आहे. बायबलमध्येही सेवेच्या भावनेचे सार आपल्याला दिसून येते. द सन ऑफ मॅन हॅज कम नॉट टू बी सर्व्ड बट टू सर्व अँड टू गिव्ह हिज लाईफ ॲज ब्लेसिंग टू ऑल ह्युमन काइंड. या वाक्यांमध्ये सेवेचं नेमकं महत्त्व, महात्म्य काय आहे आणि किती आहे हे दिसून येतं. या विश्वामध्ये असलेली कोणतीही जात असेल, धर्म असेल, परंपरा असेल, रंग असेल, परंतु मानवतेच्या अमूल्य रूपाचा परिचय हा सेवाभाव यामधून होत असतो. आपल्या देशामध्ये निष्काम कर्म याविषयी बोललं जातं. निष्काम कर्म म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणं. आपल्याकडे तर असंही म्हटलं जातं, सेवा परमो धर्मः, जीवसेवा हीच शिवसेवा. आणि गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांनी तर म्हटलंय की शिवभावनेने जीवसेवा करावी. याचाच अर्थ संपूर्ण विश्वामध्ये अशी एकसारखीच मानवतेची मूल्य सांगितली आहेत. चला तर आपण या महापुरुषांचे स्मरण करून, त्याचबरोबर पावन दिवसांचं स्मरण करून आपल्या या महान मूल्य परंपरेला एक नवं चैतन्य देऊया, नवी ऊर्जा देऊया आणि आपणही या मूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, हे वर्ष गुरु गोविंद सिंहजींचं 350वं प्रकाश पर्व वर्ष होतं. गुरु गोविंद सिंहजींचे शौर्य आणि त्याग यांनी भरलेलं असामान्य आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. गुरु गोविंद सिंहजींनी महान जीवनमूल्यांचा उपदेश दिला आणि त्याच मूल्यांच्या आधारे ते स्वतःही जगले. एक गुरु, कवी, दार्शनिक, तत्ववेत्ता, महान योद्धा अशा सर्व भूमिकांमधून गुरु गोविंद सिंहजी यांनी लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. अत्याचार आणि अन्याय यांच्या विरुद्ध ते लढले. जाती आणि धर्माची बंधनं झुगारून देण्याची शिकवण त्यांनी लोकांना दिली. या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना वैयक्तिक पातळीवर खूप काही गमवावं लागलं, परंतु त्यांनी मनामध्ये द्वेष भावनेला कधीच थारा दिला नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी ते प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश देत राहिले. त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आणि वैशिष्ट्यपूर्ण होतं हे यावरून दिसून येतं. गुरु गोविंद सिंहजींच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त पटना साहेब इथं आयोजित केलेल्या प्रकाश उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. हे मी माझं चांगलं भाग्य मानतो. चला तर मग आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. गुरु गोविंद सिंहजी यांची महान शिकवणूक आणि त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याकडून शिकवण घेऊन आपलं जीवनही तसंच घडवण्याचा प्रयत्न आपणही करूया. 1 जानेवारी 2018 म्हणजे उद्या. माझ्या मते हा उद्याचा दिवस एक विशेष दिवस, अगदी खास आहे. आपल्यालाही आश्चर्य वाटेल. नवीन वर्ष तर येतच असतं. 1 जानेवारी ही प्रत्येक वर्षी येतेच, परंतु ज्यावेळी विशेष असं मी म्हणतो त्यावेळी खरोखरीच ती गोष्ट खास असते. जे लोक सन 2000 या वर्षी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत, म्हणजेच 21व्या शतकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, ती मुले 1 जानेवारी 2018 पासून
पात्र मतदार बनण्यास प्रारंभ होणार आहे. भारतीय लोकशाहीचे 21व्या शतकातले मतदार हे नव भारताचे मतदार असणार आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. या नवीन युवा पिढीला मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना आग्रह करतो की आपण सर्वांनी मतदार म्हणून आपली नावं नोंदवावीत. संपूर्ण हिंदुस्थान आपले 21व्या शतकातले मतदार म्हणून स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. 21व्या शतकातले मतदार बनताना आपणही एखादा सन्मान मिळत असल्याचा अनुभव करत असणार. आपले मत हे नवभारताचा आधार असणार आहे. लोकशाहीमध्ये मताची ताकद ही सर्वात मोठी शक्ती आहे. लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मत हे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्याला फक्त मत देण्याचा अधिकार मिळतो असं नाही, तर आपण 21व्या शतकामध्ये भारत कसा असावा, 21व्या शतकातल्या भारतामध्ये आपली स्वप्न कोणती असावीत, आपण सुद्धा 21व्या शतकातील भारताचे निर्माता बनू शकणार आहात आणि त्याचाच प्रारंभ 1 जानेवारीपासून विशेषत्वाने होणार आहे. आणि आज आपल्या या मन की बातमध्ये विविध संकल्प करत असलेल्या आणि ज्यांची ऊर्जा ओसंडून वाहत आहे अशा 18 ते 25 वर्ष वयोगटातल्या यशस्वी युवा वर्गाशी मी बोलू इच्छित आहे. माझ्या मते हेच खरे नव भारत युवा आहेत. नव भारत युवा याचा अर्थ आहे की उल्हास, आनंद, उत्साह आणि ऊर्जा. या ऊर्जावान युवा वर्गाकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर आपले नव भारताचे स्वप्न साकार होणार आहे असा माझा विश्वास आहे. ज्यावेळी आपण नवीन भारताविषयी बोलतो त्यावेळी हा नवा भारत जातीवाद, संप्रदायांमधील वाद, दहशतवाद, भ्रष्टाचार यांसारख्या विषवल्लींपासून तो मुक्त असला पाहिजे. अस्वच्छता आणि गरिबी यांच्यापासून तो मुक्त असला पाहिजे. नव भारतामध्ये सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत आणि तिथं सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. नव भारतामध्ये शांती, एकता आणि सद्भावना आमच्या मार्गदर्शक शक्ती असल्या पाहिजेत. माझ्या नव भारतातील युवा वर्ग असाच आदर्श असणार आहे. नव भारतातील युवकांनी पुढे यावं आणि नवा भारत कसा असावा यावर विचार मंथन करावं. त्यांनीही आपल्यासाठी एक मार्ग निश्चित करावा. जे याच्याशी जोडले गेले आहेत त्यांनाही जोडावं. त्यांचा एक असाच मोठा समूह होत जाईल. आपणही पुढे मार्गक्रमण करीत राहावं. त्यामुळे देशही असाच पुढे जाईल. आता आपल्याशी संवाद साधत असताना माझ्या मनात एक विचार आला की आपण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉक पार्लमेंट आयोजित करू शकतो का? या उपक्रमामध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातल्या युवकांनी एकत्रित येऊन नव भारत या विषयावर विचारमंथन करून विविध मार्ग शोधून त्याप्रमाणे योजना हे युवक बनवू शकतील का? सन 2022च्या आधीच आपण आपले संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस नेऊ शकणार आहे? आपल्या स्वातंत्र्यसेनानींनी पाहिलेल्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो? महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एका जन आंदोलनाचं स्वरूप दिलं होतं. माझ्या नवयुवा सहकारींनो, आज काळाची गरज आहे की आपणही 21व्या शतकामध्ये भव्य दिव्य भारतासाठी एक जन आंदोलन उभं केलं पाहिजे. विकासाचं जन आंदोलन, प्रगतीचं जन आंदोलन, सामर्थ्यवान शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी जन आंदोलन. मला असं वाटतं की 15 ऑगस्टच्या जवळपास दिल्लीमध्ये एका मॉक पार्लमेंटचं आयोजन करण्यात यावं. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एका युवकाला निवडून युवकांच्या या संसदेमध्ये आगामी 5 वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण करण्यासाठी नेमकं काय आणि कसं केलं पाहिजे यावर चर्चा घडवून आणली जावी. आगामी 5 वर्षांमध्ये एका नवीन भारताचं निर्माण कसं केलं जाऊ शकतं, संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस नेला जाऊ शकतो. आज युवा वर्गासाठी असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कौशल्य विकसनापासून ते नवसंकल्पनांपर्यंत आणि उद्योजकतेमध्ये आमचे युवक पुढे येत आहेत आणि यशस्वी होत आहेत. मला वाटतं की या सर्व योजनांची माहिती या नव भारतातील युवा वर्गाला एका स्थानी कशा पद्धतीने मिळू शकेल याचा विचार करून एक स्वतंत्र मजबूत व्यवस्था निर्माण केली जावी. त्यामुळे 18 वर्षे होताच युवा वर्गाला या नवनवीन व्यवसायाच्या विश्वाची माहिती अगदी सहजपणाने मिळू शकेल आणि आवश्यकता भासेल त्यावेळी तो एकत्रित माहितीचा लाभही घेऊ शकेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या वेळी मन की बातमध्ये मी आपल्याला सकारात्मकतेचं महत्त्व किती आहे याविषयी सांगितलं होतं. संस्कृतमधल्या एका श्लोकाचं स्मरण आज मला झालंय. उत्साहो बलवान आर्य नात्सी उत्साहान परम बलम सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीकडे उदंड उत्साह आहे ती व्यक्ती अत्यंत बलशाली असते, कारण उत्साह असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. सकारात्मकता आणि उत्साह ज्या व्यक्तींकडे आहे त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम सहज साध्य शक्य असतं. इंग्लिशमध्ये लोक असं म्हणतात की पेसिमिझम लीड्स टू विकनेस, ऑप्टिमिझम टू पॉवर.
मागच्या वेळच्या मन की बातमध्ये मी देशवासियांना आवाहन केलं होतं की 2017 या वर्षामध्ये आपण जे सकारात्मक क्षण अनुभवले त्यांची माहिती शेअर करावी आणि 2018चं स्वागत अशाच सकारात्मक वातावरणामध्ये करावं. मला खूप आनंद झाला की लोकांनी समाज माध्यमांच्या द्वारे MyGov आणि नरेंद्र मोदी ॲपवर खूप मोठ्या संख्येनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपले अनुभव शेअर केलेत. पॉझिटिव्ह इंडिया हॅशटॅगवर लाखो ट्विट्स आल्या आहेत. त्या जवळपास 150 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे एक प्रकारे सकारात्मकतेचं वातावरण भारतात निर्माण झालं आहे आणि आता त्याचा प्रसार संपूर्ण विश्वामध्ये होत आहे. ट्विट्स आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर सगळं काही खरोखरीच खूप उत्साहवर्धक आहे. तो एक सुखद अनुभव मिळाला. काही देशवासियांनी या वर्षातल्या ज्या घटनेनं त्यांच्या मनाचा ठाव घेतला अशा विशेष परिणामकारी घटनांचा अनुभव कथित केला आहे. काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष कामगिरी केली याची माहितीही शेअर केली आहे. मेरा नाम मीनू भाटिया है। मैं मयूर विहार पॉकेट 1 फेज 1 दिल्ली में रहती हूँ। मेरी बेटी MBA करना चाहती थी, जिसके लिए मुझे बैंक से लोन चाहिए था, जो मुझे बड़ी आसानी से मिल गया और मेरी बेटी की पढ़ाई चालू रही। मेरा नाम ज्योति राजेंद्र मारी है। मैं बोडोर से बात कर रही हूँ। हमने 1 रुपया महीने का कट्टा वो बीमा था, ये मेरे पति ने कराया हुआ था और उनका एक्सीडेंट में निधन हो गया था। उस समय हमारी क्या हालत थी हमको ही पता। सरकार की ये मदद से मेरे को बहुत लाभ हुआ और मैं थोड़ी सी संभली उससे। मेरा नाम संतोष यादव है। हमारे गांव से भिंगार गांव से 2017 से नेशनल हाईवे 222 गया है, तो इस वजह से हमारे सड़कें वो बहुत अच्छे हो गए और बिजनेस भी बढ़ने वाला है। मेरा नाम दीपांश ओझा, मोहल्ला शाहजादनगर, जिला सहारनपुर, उत्तर प्रदेश का निवासी। 2 घटनाएं हैं जो हमारे भारतीय सैनिकों के द्वारा, एक तो पाकिस्तान में उनके द्वारा की गई सर्जिकल स्ट्राइक, जिससे कि आतंकवाद के लॉन्चिंग पैड से उनको नेस्तो नाबूद कर दिया गया, और साथ ही साथ हमारे भारतीय सैनिकों का डोकलाम में जो पराक्रम देखने को मिला वो अतुलनीय है। मेरा नाम सतीश मेहवानी है। हमारे इलाके में पानी की समस्या थी। पिछले 40 साल से हम आर्मी के पाइपलाइन पर निर्भर हुआ करते थे। अभी अलग से पाइपलाइन हुई है यहाँ पर इंडिपेंडेंट, तो ये सबसे बड़ी उपलब्धि है हमारे 2017 की। असे अनेक लोक आहेत जे आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत आणि त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर हाच खरा नव भारत आहे. या नवीन भारताची निर्मिती आपण सगळे मिळून करत आहोत. चला तर मग अशाच लहान लहान गोष्टींमधून मिळत असलेल्या आनंदासह आपण नववर्षामध्ये प्रवेश करूया. नववर्षाच्या प्रारंभाला सकारात्मक भारताकडून प्रगतिशील भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी निर्धारपूर्वक ठोस पावलं टाकूया. आता आपण सगळेच सकारात्मकतेविषयी चर्चा करत आहोत, म्हणून मलाही एक गोष्ट इथे सांगण्याचा मोह होतोय. अलीकडेच मला काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवलेल्या अंजुम बशीर खान खट्टक याच्याविषयीची मिळालेली माहिती अतिशय प्रोत्साहन देणारी आहे. दहशतवाद आणि कमालीचा द्वेष या वातावरणातून बाहेर पडून काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षेत त्यानं सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 1990मध्ये दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांचं घर जाळून टाकलं होतं. हे समजल्यावर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. अंजुम जिथं वास्तव्य करत होता त्या परिसरामध्ये दहशतवाद आणि हिंसक कारवाया इतक्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या की त्याच्या कुटुंबियांना आपली वाडवडिलांकडून मिळालेली जमीन सोडून बाहेर पडावं लागलं. आता एखाद्या लहान मुलाच्या सभोवती जर सातत्यानं हिंसाचार होत असेल तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येणारच, त्याचबरोबर द्वेषाचं कडवड बीजही रुजणार अशी परिस्थिती होती. परंतु अंजुमने तसं अजिबात होऊ दिलं नाही. त्यानं आशा कधीच सोडली नाही. त्यानं आपल्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला, जनतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला. सगळ्या विपरीत परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले. यशस्वीतेची कथा त्यानं आपल्याच हातानं लिहिली. आज अंजुम केवळ जम्मू आणि काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण देशातल्या युववर्गासाठी प्रेरणास्थान बनला आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी सकारात्मक कार्याच्या माध्यमातून निराशेचे मळब ढग नाहीसे करता येतात हे अंजुमनं सिद्ध करून दाखवलं आहे. अलीकडे गेल्याच आठवड्यात मला जम्मू काश्मीरच्या काही कन्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती होती, जो उत्साह होता, त्यांची जी स्वप्न होती यांची माहिती मी घेत होतो. आयुष्यात कोणकोणत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा होती हे त्या भरभरून सांगत होत्या. मनात प्रचंड आशा ठेवून जगणारी ही सगळी मंडळी होती. त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होतं यांच्यामध्ये निराशेचं तर नामोनिशाण नाही. त्यांच्यामध्ये उत्साह होता, आनंद, उल्हास होता, प्रचंड ऊर्जा होती, मोठी स्वप्न होती, संकल्प होते. या काश्मीरी कन्यांबरोबर मी जितका वेळ घालवला त्यांच्याकडून मलाही खूप प्रेरणा मिळाली.
आणि मला वाटतं हीच या देशाची खरी ताकद आहे. हाच तर माझा आजचा युवा वर्ग आहे. हेच तर माझ्या देशाचं भविष्य आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातल्याच नाही तर संपूर्ण जगभरातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थानांविषयी चर्चा होते त्यावेळी केरळच्या सबरीमाला मंदिराविषयी बोललं जाणं स्वाभाविक आहे. या जगप्रसिद्ध मंदिरामध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी भाविक येत असतात. आता ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि ज्या स्थानाचे इतके महात्म्य आहे अशा ठिकाणी कायम स्वच्छता राखणं किती मोठे आव्हानात्मक कार्य होऊ शकते. विशेष म्हणजे असं महत्त्वाचं धार्मिक स्थान उंच डोंगरावर आणि घनदाट अरण्यात असेल तर. परंतु या अवघड कामाचे संस्कारामध्ये परिवर्तन केले जाऊ शकते. या समस्येतून मार्ग कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो आणि लोकांच्या सहभागीदारीची शक्ती किती मोठी असते याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सबरीमाला मंदिर आहे. पी. विजयन नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने पुण्यम पुंकवाणम असा एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छतेविषयी जागरूकतेची ऐच्छिक मोहीम सुरू केली आहे आणि एक परंपरा बनवली की जो कोणी यात्रेकरू येतो त्यांची यात्रा तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत ते स्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभागी होऊन काही ना काही श्रम करत नाहीत. या अभियानामध्ये कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. प्रत्येक यात्रेकरू देवाच्या पूजेचाच एक भाग समजून काही ना काहीतरी स्वच्छतेचं काम करतात. अस्वच्छ जागा झाडून साफ करण्याचं काम करतात. रोज सकाळी सफाई काम सुरू असताना अद्भुत दृश्य इथं दिसतं. सारे यात्रेकरू यात सहभागी होतात. कितीही मोठी सेलिब्रिटी असो, कोणी कितीही मोठा धनिक असो किंवा मोठ्या पदावर कार्यरत अधिकारी असो, प्रत्येक जण एक सामान्य यात्रेकरूप्रमाणे या पुण्यम पुंकवाणम कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. स्वच्छतेचं काम करूनच पुढे जातात. आपल्या देशवासियांसाठी अशी अनेक उदाहरणं आहेत. सबरीमालामध्ये स्वच्छतेचं अभियान खूप पुढे गेलं आहे. त्यामध्येही आता पुण्यम पुंकवाणममुळे प्रत्येक यात्रेकरू स्वच्छता अभियानाचा भाग बनत आहे. तिथं कठोर व्रत साधनेबरोबरच स्वच्छतेचा कठोर संकल्पही एक साथ घेतला जातो. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर 2014 पूज्य बापूंच्या जयंतीदिनी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प केला. पूज्य बापूंचे अर्धे राहिलेले म्हणजे स्वच्छ भारत, अस्वच्छतेपासून मुक्त भारत करण्याचा हा संकल्प. पूज्य बापू आयुष्यभर या कामासाठी झगडत राहिले आणि प्रयत्नही करत राहिले आणि आपण सर्वांनी मिळून निश्चय केला की ज्यावेळी पूज्य बापू यांची 150वी जयंती असेल त्यावेळेपर्यंत आपण त्यांच्या स्वप्नातला स्वच्छ भारत साकार करण्यासाठी त्या दिशेने काही ना काही करायचं आहे. स्वच्छतेच्या दिशेने देशभरामध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न होत आहेत. ग्रामीण तसंच शहरी क्षेत्रांमध्ये व्यापक पातळीवर लोकांच्या सहभागीदारीमुळेही आता परिवर्तन दिसून येत आहे. शहरी भागामध्ये स्वच्छतेच्या स्तराच्या उपलब्धीचं आकलन करण्यासाठी आगामी 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या काळामध्ये विश्वातलं सर्वात मोठं स्वच्छ सर्वेक्षण 2018 करण्यात येणार आहे. असे सर्वेक्षण देशातल्या 4000 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि जवळपास 40 कोटी लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये पाहणी केली जाणारी क्षेत्रेही निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शहरांमध्ये उघड्यावर शौचास तर जात नाहीत ना हे पाहिलं जाणार आहे. त्याचबरोबर कचरा जमा करणं, कचरा घेऊन जाण्यासाठी असलेली वाहन व्यवस्था, शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन केलं जातं की नाही, लोकांच्या सवयी बदलण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि या कामामध्ये लोकांचा सहभाग किती आहे, क्षमता निर्माण करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी काही नवसंकल्पनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का हे तपासलं जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या काळामध्ये वेगवेगळी पथके जाऊन शहरांची तपासणी करणार आहेत. तसंच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. स्वच्छता ॲपचा उपयोग कसा केला जातो तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवास्थानांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये हे सुद्धा पाहिलं जाणार आहे की स्वच्छता त्या शहराचा स्वभाव बनला पाहिजे. स्वच्छता तिथल्या प्रत्येक शहरवासियाचा स्थायी भाव बनला पाहिजे. यासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था त्या शहरांनी बनवली आहे की नाही हेही पाहिलं जाणार आहे. स्वच्छता करणं हे काम फक्त सरकारचं आहे असं अजिबात नाही, तर प्रत्येक नागरिक आणि नागरिक संघटनांची सुद्धा स्वच्छता राखण्यात मोठी जबाबदारी आहे. आणि माझा प्रत्येक नागरिकाला आग्रह आहे की सर्वांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागं पडू नये, आपली गल्ली, रस्ता, आपली सोसायटी मागे पडू नये यासाठी संकल्प करा.
घरामधला सुका कचरा, ओला कचरा यांचं वर्गीकरण करून निळ्या आणि हिरव्या अशा वेगवेगळ्या कचरा टोपल्यांचा वापर याची तुम्हाला आत्तापर्यंत सवय झाली असेल असा मला विश्वास आहे. कचऱ्यासाठी रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा सिद्धांत अतिशय प्रभावी ठरतो. स्वच्छ शहरांची क्रमवारी या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात येणार आहे. जर आपल्या शहराची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण देशाच्या क्रमवारीत आणि 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर मग क्षेत्रीय क्रमवारीमध्ये सर्वाधिक वरचा क्रमांक मिळवला पाहिजे असे आपले स्वप्न असले पाहिजे आणि तसे प्रयत्नही आपण केले पाहिजेत. 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत होत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये स्वच्छतेच्या या आरोग्यदायी स्पर्धेमध्ये आपण काही झालं तरी मागे पडता कामा नये असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. हा गावामध्ये, नगरामध्ये एक सार्वजनिक चर्चेचा विषय बनला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न असलं पाहिजे की आपलं शहर, आपला प्रयत्न, आमची प्रगती, देशाची प्रगती. चला तर मग असा संकल्प करून आपण पुन्हा एकदा पूज्य बापूजींचं स्मरण करून स्वच्छ भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुरुषार्थाची पराकाष्ठा करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही गोष्टी अशा असतात की त्या दिसायला खूप लहान वाटतात, परंतु एक समाज म्हणून त्याकडे पाहिलं तर आमची ओळख बनतात आणि त्याचा खूप मोठा प्रभावही पडत राहतो. आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याशी अशीच एक गोष्ट शेअर करू इच्छितो. मला एक गोष्ट समजली की जर एखादी मुस्लिम महिला हज यात्रेला जाऊ इच्छित असेल तर ती फक्त महरम अथवा आपल्या पुरुष पालकाविना जाऊ शकत नाही. ज्यावेळी याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मी विचार केला की असं कसं असू शकतं, हा नियम कोणी बनवला असेल आणि असा भेद का. आणि मग मी याविषयी सखोल माहिती मिळवली. मला जे काही समजलं त्यामुळे मी तर हैराण झालो. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे असे निर्बंध लावणारे आपणच लोक आहोत. मुस्लिम महिलांवर अशा प्रकारेही अनेक दशकांपासून अन्याय होत आहे, परंतु त्याची चर्चा, साधी वाच्यताही कोणी करत नाही. विशेष म्हणजे अशी बंधनं, नियम तर इस्लामी देशांमध्येही नाहीत, परंतु भारतात मात्र मुस्लिम महिलेला हा अधिकार मिळालेला नव्हता. आणि मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आमच्या सरकारनं या गोष्टीमध्ये लक्ष घातलं. आमच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं आवश्यक ती पावलं उचलून ही 70 वर्ष चालत आलेली परंपरा नष्ट केली आणि असलेली सगळी बंधनं काढून टाकण्यात आली. आज मुस्लिम महिला महरमशिवाय हज यात्रेला जाऊ शकतात. मला आणखीन एका गोष्टीचा आनंद वाटतो की यावर्षी जवळपास 1300 मुस्लिम महिलांनी महरम विना हज जाण्यासाठी अर्ज केले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या अगदी केरळपासून ते उत्तरेपर्यंतच्या महिलांनी मोठ्या उत्साहाने हज यात्रा करण्याची इच्छा जाहीर केली आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला तर मी सल्ला दिला आहे की ज्या महिला एकट्याने हज यात्रा करण्यास इच्छुक आहेत आणि ज्या अर्ज करत आहेत त्या सर्व महिलांना हज जाण्याची परवानगी देण्यात यावी. सर्वसाधारणपणे हज यात्रेकरूंसाठी लॉटरी पद्धती आहे, परंतु माझी इच्छा आहे की एकट्या जाणाऱ्या महिलांना लॉटरी पद्धतीतून वगळावे आणि त्यांना विशेष श्रेणीमध्ये संधी द्यावी. माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी दृढ मान्यता आहे की भारताच्या विकासाची यात्रा ही आमच्या स्त्री शक्तीच्या बळावर, त्यांच्यामधील प्रतिभेच्या विश्वासावर पुढे जात आहे आणि ती अशीच पुढे जात राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्या महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार, समान संधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असले पाहिजेत आणि प्रगतीच्या मार्गावर महिला आणि पुरुष एक साथ पुढे जाण्याची आवश्यकता आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी आपल्यासाठी एक ऐतिहासिक उत्सव आहे. यावर्षी 26 जानेवारी 2018 हा दिवस विशेषत्वाने स्मरणात राहणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिन समारंभाला सर्व 10 आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला एक नाही तर 10 मुख्य अतिथी असणार आहेत. असं भारताच्या इतिहासात याआधी कधीच घडलं नाही. 2017 हे वर्ष आसियानचे देश आणि भारत अशा दोघांच्या दृष्टीने विशेष ठरलं. आसियानने 2017 मध्ये आपली 50 वर्ष पूर्ण केली आणि 2017 मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या सहभागितेला 25 वर्ष पूर्ण केली. 26 जानेवारीला विश्वातल्या 10 देशांच्या या महान नेत्यांबरोबर एक साथ सहभागी होणं आपल्या सर्व भारतीयांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे. प्रिय देशवासियांनो, सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. तसं पाहिलं तर आपला देश एक प्रकारे उत्सवांचा देश आहे.
कदाचित असा एखादाही दिवस सांगता येणार नाही की त्या दिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. आताच आपण सर्वांनी ख्रिसमसचा सण साजरा केला आणि आता नववर्ष येणार आहे. येणारे नवे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप खूप आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन यावं. आपण सगळे नव्या जोशात, नव्या उत्साहात, नव्या आनंदात आणि नव्या संकल्पांसह पुढे जाऊया आणि देशालाही असेच पुढे नेऊया. जानेवारी महिन्यात सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होणार आहे. या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण निसर्गाशी जोडला आहे. तसं पाहिलं गेलं तर आपला प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या रूपाने निसर्गाशी जोडला गेलेला आहे. पण विविधतेने नटलेल्या आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या अद्भुत घटनांना वेगवेगळ्या रूपांमध्ये साजरे करण्याची प्रथा आहे. पंजाब आणि उत्तर भारतामध्ये लोहडीचा आनंद साजरा केला जातो, तर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खिचडी आणि तीळ संक्रांतीची प्रतीक्षा सुरू असते. राजस्थानमध्ये संक्रांत म्हणतात, तर आसाममध्ये माघ बिहू, तर तामिळनाडूमध्ये पोंगल आहे. या सर्व सणांचे आपापले असं विशेष महत्त्व आहे. हे सगळे सण साधारणपणे 13 ते 17 जानेवारी या काळात साजरे केले जातात. या सर्व सणांची नावं वेगवेगळी आहेत, परंतु यांचे मूळ तत्व एकच आहे आणि ते म्हणजे निसर्ग आणि शेती यांच्याशी जोडले जाणे. सर्व देशवासियांना या सण उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नववर्ष 2018च्या अनेक अनेक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, आता आपण 2018 मध्ये पुन्हा असेच बोलणार आहोत. धन्यवाद.